नमस्ते, मी स्नेहल करपणकर. ESP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. शहरात 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत डॉक्टर VT पाटील स्मृती भवन येथे सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजित 3 दिवसीय कव्वाली महोत्सवाचा समारोप सोमवारी रात्री मोठ्या शानदार व उत्साही वातावरणात संपन्न झाला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा शनिवार 21 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला. या दिवशी हाजी सुलतान नाजा आणि तौहीद अली यांनी आपल्या दमदार आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर रविवार 22 फेब्रुवारी रोजी राहुल शिंदे यांनी मराठी कव्वाली शानदाररित्या साजरी केली. अंतिम दिवस म्हणजे सोमवार 23 फेब्रुवारी रोजी कव्वाली क्षेत्रातील नामवंत नाव असलेले हैदर नाजा यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यावर मेरी जान जाए वतन के लिए ही कव्वाली सादर करताच रसिकांनी वन्स मोरचा ठेका धरला. त्यानंतर दमादम मस्त कलंदर या कव्वालीने संपूर्ण सभागृहात चैतन्यदायी वातावरण निर्माण केले. तरुणाईच्या स्वप्नातील दुल्हे का सेहरा सुहाना लगता है या कव्वालीने तरुणाईला डोलायला लावले. या कव्वाली महोत्सवाचे तितकेच सुरेल निवेदन पंडित कंदले यांनी केले. यावेळी अनंत खासबागदार, राहुल चिकोडे, मच्छिंद्र पाटील, अमित घरत यांसह अनेक कव्वाली प्रेमी रसिक उपस्थित होते. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा ESP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.